हाय मैत्रिणींनो, तर आज गुरुवार आहे. म्हटलं गुरुवारची छानपैकी रसमलाई बनवावी आणि तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा. तर चला मैत्रिणींनो, बनवूया आज आपण रसमलाई. हाय मैत्रिणींनो, तर मी आता तुम्हाला रसमलाई कशी करतात ते दाखवते माझ्या पद्धतीनं. तर हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी लिंबू पिळून घेणार आहे. तर हे बघा, मी अर्धा लिंबू पिळून घेते मैत्रिणींनो. बरोबर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं. जे दूध फोडून घ्यायचं आपण असं. हे बघा, आता हे फुटलेलं आहे दूध. दिसलं का तुम्हाला? तर असं आपलं दूध फुटलेलं आहे. सुती कापड लावायचं आणि त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि थंड पाणी टाकून घ्यायचं. हे बघा, फुटलंय दूध. तर आता मी ओतून घेते याच्यावर. ओतून घेतलं मी आता. याच्यावर लगेच असं थंड पाणी टाकून घ्यायचं मैत्रिणींनो. जे धुवून घ्यायचं हे लिंबाचं पूर्ण धुवून घ्यायचं. पण हे पाणी आहे ना घालचं, बिलकुल टाकून नाही द्यायचं. पिळून घ्यायचं चांगलं. हे बघा, मस्त झालेलं आहे. हे चांगलं धुवून पिळून घ्यायचं आणि मग हे मळून घ्यायचं. दाखवते मी तुम्हाला पुढची प्रोसेस. हे बघा, आता हे असं पूर्ण हे केलेलं आहे पाणी. बघा मैत्रिणींनो, तर हे पाणी वरण किंवा भाजीमध्ये वापरून टाकायचं आपण. फेकून नाही द्यायचं, चांगलं पाणी. तर हे बघा, ही अशी प्रोसेस पूर्ण असं दाबून घ्यायचं चांगलं पिळून. पिळून घ्यायचं चांगलं असं. संपूर्ण पाणी काढून घ्यायचं मैत्रिणींना आणि मग याचं मळून घ्यायचं चांगलं. दाखवते पुढची प्रोसेस मी लगेचच. हे बघा, असं होतं मैत्रिणींनो. हे चांगलं मळून घ्यायचं. चांगलं दोन्ही हाताने मळून घ्यायचं आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे. दाखवते मी पुढची प्रोसेस. आणि तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं मैत्रिणींनो. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये हे गोळे टाकायचे आपले. तर आता मी हे बघा, जे मी दूध फोडलं होतं ते गाळून घेऊन त्याचे मी असे गोळे करते रसमलाईसाठी. तर हे बघा, असं चांगलं हे करून घ्यायचं. एक एक छोटा छोटा गोळा करून. भरपूर होतात मैत्रिणींनो अर्धा लिटर दुधामध्ये. हे बघा, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. असे छोटे छोटे घ्यायचे. रसमलाईचे छोटेसेच गोळे असतात. रसगुल्ला आपण बनवतो त्यावेळेस ते मोठे करायचे आणि ते साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे. ते पण मी एक दिवशी दाखवेन तुम्हाला. पण आता आपण रसमलाई करत आहोत. ओके मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आता हे पाणी आपलं उकळलेलं आहे पूर्ण. तर याच्यामध्ये हे मी गोळे बनवलेले आहेत रसमलाईचे. तर ते आपण असे टाकणार आहोत आणि हे शिजवून घ्यायचं एक 15-20 मिनिटं मैत्रिणींनो. तर हे बघा, पाणी उकळल्यानंतरच टाकायचं, कारण मग फुटणार नाहीत आपले गोळे. मस्तपैकी एक 15 मिनिटं मोठा गॅस करायचा, झाकण ठेवायचं आणि उकळून घ्यायचे छानपैकी. ओके, तर आता मी झाकण ठेवते. मी उकळून घेते एक 10 मिनिटं तरी. एका गॅसवर मी दूध आटवत ठेवलं होतं मैत्रिणींनो. त्याच्यामध्ये केसर घातलंय थोडं आणि वेलची घालायची. हे बघा, असं आपलं दूध आटवत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले हे गोळे शिजले की टाकून द्यायचे. तर आता मी थोडी वेलची टाकते वाटून. केसर मी आधीच टाकलंय, त्यामुळे ते असं पिवळं पिवळं दिसतं बघा तुम्हाला. आणि फुल साईचं दूध घ्यायचं. गाईचं दूध घ्यायचं नाही मैत्रिणींनो, म्हैशीचं दूध घ्यायचं. त्याच्यामुळं
छान होतात आपले हे रसमलाई आपली छान होते. आता 10 मिनिटं झालेली आहेत मैत्रिणींनो. तर तुमच्या समोरच मी आता गॅस बारीक करते आणि उघडते आणि बघा आपले रसमलाईचे गोळे कसे झालेत बघा. एकही गोळा फुटलेला नाही मैत्रिणींनो. किती सुंदर झाले. तर आता हे सगळं काढायचे आपण. असं घ्यायचा, झारा घ्यायचा, असे काढायचे याच्यातलं पाणी थोडं थोडं आणि आपलं दूध जे आपण ठेवलेले आठवत त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. हे बघा असे काढायचे, पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचे. थोडे एक 10 मिनिटं टाकायचे त्याच्यामध्ये. हे बघा असं घ्यायचे सगळे. एकही फुटला नाही, म्हणजे आपलं पनीर चांगलं तयार झालं होतं आणि त्याच्यामुळे आपला गोळा एक पण फुटलेला नाही मैत्रिणींना. हे बघा असं टाकून घ्यायचे. ते पण 5-10 मिनिटं चांगल्या दुधामध्ये शिजवून घ्यायचे. मस्त आपली रसमलाई तयार झालेली आहे. हे दुधात टाकले तरी फुटलेले नाहीत एक पण. 5-10 मिनिटं चांगले उकळून थंड करून फ्रीजमध्ये ठेवा किंवा असेच खाल्ले तरी चालतील गरम गरम. तुम्हाला जसं आवडतील तसं खा. तर मस्तपैकी मैत्रिणींनो आपली रसमलाई तयार झालेली आहे या खाण्यासाठी. हे बघा मस्त अशी सुंदर आपली रसमलाई तयार झालेली आहे. किती छान ना. एक थंड फ्रीज मध्ये करायला ठेवा, नाहीतर असंच खाऊन घ्या. कशी वाटली तुम्हाला माझी रसमलाई? आवडली का माहिती?